महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासाठी अत्याधुनिक डिजिटल सोनोग्राफी मशीन खरेदीसाठी 22 लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे। प्रत्यक्षात ही मशीन बाजारात 10 लाख रुपयांना उपलब्ध आहे। त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आयुक्त राजीव जाधव यांनी संगनमतानं भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप होतो आहे। ती मशीन केवळ 7 ते 10 लाखापर्यंत मिळू शकते अशा बायोमेडिकल ऑफिसरचा त्या ठिकाणी रिपोर्ट असताना सुद्धा, त्यांचं लेखी म्हणणं असताना सुद्धा महानगरपालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी म्हणून 25 लाखाचा विषय स्थायी समितीसमोर आणला होता आणि त्याचा आम्ही भांडाफोड या ठिकाणी केलेला आहे। हा घोटाळा चर्चेत असतानाच श्रवण यंत्राचा घोटाळाही गाजू लागलाय। पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विभागाच्या अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत 25 नग श्रवण यंत्र खरेदी करण्यात येणार आहेत। ही यंत्र जास्तीत जास्त 7,000 रुपयांना उपलब्ध असताना महापालिका हेच यंत्र 13,400 रुपयांना विकत घेत असल्याचा आरोप होतोय। वैद्यकीय अधिकारी जे आहेत, अभियंता जे आहेत, त्यांनी सांगितलं की ह्या श्रवण यंत्रामध्ये ज्या काही आपण अटी शर्ती दिल्या होत्या त्यातल्या अटी शर्तींची कोणतीही पूर्तता केलेली नसताना सुद्धा हे श्रवण यंत्र खरेदी करण्याचा घाट ह्या सत्ताधारी पक्षाने ह्या महानगरपालिकेमध्ये करताना दिसून येतात। खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा अनेक वेळा ते करताना दिसतातच, परंतु किमान त्यांनी ह्या अंध अपंग लोकांना ते सोडणं गरजेचं आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी आणि आयुक्तांवर हे आरोप होत आहेत, मात्र राष्ट्रवादीचे नेते यावर काहीही बोलायला तयार नाहीत। आयुक्तांनी मात्र आरोप फेटाळून लावले। मी स्टँडिंगला विनंती केली की बाबा आपण खात्री करू आणि खात्री करूनच पुढे जाऊ। त्यामुळे मी आपल्याला एवढंच ॲश्युअर करू इच्छितो की हेच नव्हे, कुठल्याही खरेदीत काही गोंधळ असला तरी आम्ही कसलीही घिसाडघाई करणार नाही। सोनोग्राफी आणि श्रवण यंत्र यांच्या किमतींपेक्षा जास्त खर्च का दाखवला जातोय याचं उत्तर महापालिकेनं देणं भाग आहे। ज्यांच्यावर भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर आरोप होत असतील तर त्यांनी यातलं सत्य समोर आणणं ही त्यांची जबाबदारी आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।